हाय फ्रेंड्स, मी जादूगार जितेंद्र रघुवीर आणि वैभवी परत आम्ही इथं आलो तुम्हाला एक छान जादू दाखवायला या आठवड्यात, बरोबर. आणि मागच्या वेळेला आपण पत्त्याची जादू दाखवली ती, या वेळेला आपण परत पत्त्याची जादू दाखवतो. तर पत्ते घरच्या घरी सगळ्यांकडेच असतात, तर त्यांनी जादू दाखवणार आहे. नेहमीप्रमाणे पहिल्यांदा आपण जादू दाखवणार आहोत आणि त्याच्यानंतर बरोबर याच्यासाठी जे गोष्ट लागणार आहे या ठिकाणी दिसते. माझ्या हातात एक पत्त्याचा कॅट दिसतोय, बरोबर. आणि हा जो पत्त्याचा कॅट आहे वेगवेगळे पत्ते आहेत. तर आता मी वैभवीला सांगतोय की तिला पाहिजे तो पत्ता तिने याच्यातनं घ्यावा, कुठला एक पत्ता. ठीक आहे, पत्ता तिने घेतलाय. पत्ता घेतल्यानंतर बघायचा आहे आणि तिकडे कॅमेराला दाखवला तरी चालेल. पत्ता तिने पाहिलाय, कॅमेराने पाहिला, मी मात्र पाहिलेला नाहीये. आता मी काय करणार आहे, हा जो कॅट आहे हा कॅट पत्त्याचा हातात धरलाय परत इथं, आणि तुला पाहिजे तिथं तो पत्ता आत टाकून द्यायचा, जिथं पाहिजे कॅटमध्ये कुठेही, बरोबर आहे. या ठिकाणी तिने हा टाकलाय, हा मी पूर्णपणे इथं आत टाकला. हा पत्ता आत टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसते माझ्याकडे नेहमी आपण जी वापरतो ती जादूची काठी आहे. या वेळेला मात्र ही काठी मी वापरणार नाही, मी देणार आहे वैभवीला. वैभवीला यावेळेला आपण जादूगार बनवू. वैभवी, यावेळेला मी तुला जादूगार बनवणार आहे. याच्यासाठी तुला मंत्र म्हणायला लागेल. तर मंत्र आपण म्हणणार आहे त्यावेळेला गिली 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 गिली, बरोबर आहे. तर हा पत्त्याचा कॅट इथं मी धरलाय आणि जादू केली तर ते होईल. बघ आता कसं होतंय, आपण प्रयत्न जर करून बघायला हरकत नाही. बघूया, काठी फिरव तिला. तिने आता जादू तर केली, मंत्र म्हटलं, जादू झाले का नाही आपण बघूया. ही काठी इथे ठेवून देतोय मी. वैभवी काय करायचं, मनात तो जो पत्ता काढला त्या पत्त्याचा विचार करत राहा. ती पत्त्याचा विचार करते, मी परत हात फिरवतोय इथं आणि हे पत्ते असे एक एक करत बघत चाललोय. वैभवी विचार करत राहायचाय. या ठिकाणी एक पत्ता दिसतोय मला, इस्पिकचा पत्ता हाच आहे. आणि तिने धरलेला पत्ता नुसताच मिळाला नाही आपल्याला, पण तो उलटा दिसतोय आपल्याला, बरोबर. ठीक आहे, ही आहे जादू. आता वैभवीने जादू करून दाखवली तुम्हाला आणि परत ती मला विचारते हे झालंय कसं. तर आता आपण एक्सप्लेन करूया, तुलाही कळेल, सगळ्यांनाच कळेल असं. पत्त्याचा कॅट, एवढीच गोष्ट लागणार आहे आपल्याला यासाठी. पत्त्याचा कॅट घ्यायचा आहे जो घरी आपल्याकडे असतो. ही झाली कॅटची मागची बाजू डिझाईनची आणि ही पुढे प्रिंट असलेली बाजू. याच्यात काय करायचंय, कुठलंही एक पान घ्यायचंय. समजा हे पान, ही जी मागची डिझाईनची बाजू आहे आणि पुढची बाजू आहे, तर हे पान मी पुढच्या बाजूला खाली पत्त्याच्या कॅटच्या खाली हे पान उलट लावून ठेवतो. लक्षात ठेवायची नाही नाही, काही गरज नाही. कुठलंही पान असेल लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त उलट लावून ठेवलंय म्हणजे दोन्हीकडनं आता डिझाईनची बाजू दिसणार आहे, बरोबर. पण एकच पान उलट आहे. हे पान उलट लावलं, कॅट हातात धरला. कॅट हातात धरल्यानंतर मी दाखवताना जेव्हा प्रयोग सुरू केला तेव्हा असा कॅट दाखवला, मागची बाजू दाखवली नाही, त्याचा माझी जादू फुटेल. त्या दिशेला एकच पान शेवटचं ते उलट आहे. म्हणून याच्यानंतर जेव्हा मी पत्ते इथं पसरतोय त्याच्यानंतर मी तुला म्हणलं की कुठलाही एक पत्ता काढून घे. कुठला एक पत्ता काढून घ्यायचा. ओके, पत्ता काढून घेतलाय. बघायचाय पत्ता, कॅमेराला दाखवायचाय. आता मलाही दाखवलं तरी त्याच्याकडे मी जादू दाखवतोय, शिकवतोय. किल्वर राणी, किल्वर राणी अशी काढून घ्यायची. तेव्हा तुम्हाला माहित नसतं, पण आता मी फक्त शिकवतोय म्हणून दाखवतोय. आता काय करायचंय, जेव्हा ती हे काढत असते तेव्हा मी या हातातनं कॅट फक्त या हातात ठेवतोय. काय करतोय, परत एकदा दाखवतो. या हातातनं कॅट घेऊन फक्त या हातात ठेवतोय, म्हणजे ही जी उलट्या पानाची बाजू आहे ती आली वर. याच्यानंतर हा जो कॅट हा पूर्ण असा घट्ट धरला मी, अजिबात सोडायचा नाहीये. आणि तिला म्हणलं कुठेही पान ठेवून दे. कुठेही पान ठेवताना आता काय झालं, ते पान आपले आप उलट आतमध्ये टाकलं. कुठेही गेलं तरी काही हरकत नाही. हे झाल्यानंतर मी तिला दिली जादूची काठी आणि तिला म्हटलं या वेळेला जादू तू करायचीस. आणि ती मंत्र म्हणायला लागली गिली गिली गिली. हे सगळं जेव्हा होत होतं तेव्हा इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली मी तिचं लक्ष या कॅटवरनं त्या काठीकडं ट्रान्सफर केलं. तिकडं म्हणजे तुझं कॅटकडे लक्ष राहिलं नाही, ट्रान्सफर झालं. मंत्र म्हणण्यामध्ये ट्रान्सफर झालं. आणि हे करत असताना मी काय केलं, हा जो पत्ता आहे हा इथं फिरून घेतला. जो पत्ता उलटा पण लावलेला होता तो सुलटा गेला आणि कॅट हातात परत या घेतला. त्यामुळे काय झालं, डिझाईनची बाजू वर, खालची बाजू अशीच्या अशी. याच्यानंतर मंत्र म्हणलाच गिली गेली गेली, राईट. याच्यानंतर मी जादूची काठी काढून घेतली, तिच्या पसरवता बरोबर
तो उलटा टाकलेला किलवर राणीचा पत्ता या ठिकाणी तुम्हाला इथे दिसतोय. सगळ्यात वर आलेला पत्ता त्याची आहे. बाजूही वेगळी बरोबर समोर आली. बरोबर, म्हणूनच प्रयोगाचं नाव आहे उलटा पत्ता. प्रयोग लक्षात आला असेल, जितका इथं साधा वाटतोय प्रयोग तितका अजिबात साधा नाहीये. तर याच्यासाठी खूप प्रॅक्टिसची, सरावाची गरज आहे. संपूर्ण हात कॅट आपल्या बरोबर. हातात येणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तो घट्ट तेवढंच धरून धरून ठेवणं. आणि या ज्या टिप्स आहेत तुम्ही, मी जेव्हा देत असतो वैभवीला किंवा तुम्हालाही सांगत असतो, तेव्हा तुम्ही लिहून घेतल्यात तरी चालते, म्हणजे त्या तुमच्या व्यवस्थित लक्षातही राहते. आणि आरशासमोर सराव करायचा नेहमीप्रमाणे. आपण पुढच्या आठवड्यात अजून एक नवीन जादू बघूच या. नक्की. मी जादूगार जितेंद्र रघुवीर आणि वैभवी आजच्यासाठी टाटा बाय.